सामना क्रमांक आता मैदानाच्या आतमध्ये दुसरा आपल्याला या ठिकाणी जो पाहायला मिळणार आहे आणि या सामन्यामध्ये आपल्याला पाहिजे की कोण कोणावरती इथं मात करताना पाहायला मिळणार आहे हे पाहायला खूप मजा येणार आहे. पाहूया या मॅच मध्ये नक्की काय रंगत किंवा कशा प्रकारच्या घडामोडी मैदानाच्या आतमध्ये घडल्या जात आहेत हे पाहायला खूप मजा येईल. पहिला सामना तर संपला गेला. एक वेळेस सगळं आपण पाहिलं की पहिल्या सामन्यामध्ये अक्षय जराड बापू खरतळे जोपर्यंत होता तोपर्यंत विजयाच्या दिशेने आगेकूच होईल असं वाटलं गेलं होतं, पण अगदी 5व्या-6व्या षटकामध्ये आलेली विकेट ही 6व्या षटकामध्ये आलेली विकेट जी अगदी आपण पाहिली खास करून अक्षय जराडची आणि तिथून पुढे संघ अडचणीत येताना पाहायला मिळाला. आणि पहिली मॅच खूप जबरदस्त पाहायला मिळाली आणि दुसरी मॅच आता सुरू होणारच आहे. स्कोरर चला स्कोरर दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी आपल्या स्पर्धेचे आयोजक आदरणीय विशालभाऊ पट्टेबहादूर यांचे बंधू प्रतिभाऊ पट्टेबहादूर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. प्रतिभाऊंचं मनापासून या ठिकाणी स्वागत आहे. राजू पाटे याला आपण स्ट्राईकला पाहिले, क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आला होता आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहिले एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळेल आणि सिंगलच्या रूपाने खातं संघाचं खोललं गेलं. सिंगलच्या रूपाने राजू पाटे याचंही खातं या ठिकाणी जे खोललं गेलं आणि धावफलकाला जी झाली जी सुरुवात आहे सुरुवातीला अगदी आपण पाहतोय ती खास करून आदित्य 11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जो पाहायला मिळतोय. राजू पाटे आणि त्याच्या जोडीला अगदी आपण पाहिलं तर त्याच्याबरोबर बाबी भालेराव त्याला आपण निश्चितप्रमाणे पाहतोय. शांत वातावरण निश्चितप्रमाणे अगदी आपल्याला जे पाहायला मिळेल. निहाल यावेळेस अगदी आपण पाहिलं धावप्रगती धावसंख्या स्थिर असेल. एक धाव धावफलकावरती आपल्याला जे पाहायला मिळते. बाबी भालेराव हा स्ट्राईकला दरम्यान अगदी आपण पाहतोय. एक धाव धावफलकावरती आहे. नाटकच्या बाजूला राजू पाटे निहाल तयार आहे. या दरम्यान अगदी आपण पाहिलंय फाईन स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला होता. इथे चेंडू बॅटमध्ये परफेक्टरित्या येऊ शकला नाही. लेग बायचवर पण एक सिंगल मिळेल. बॉबी भालेरावला खातं खोलायचं अजूनही जे बाकी आहे आणि धावफलक धावसंख्या असेल 2 धावा. पहिला 2 मॅच आपण 8 ओव्हरच्या या ठिकाणी जे संपन्न करतोय आणि आपल्याला पाहिजे की मैदानाच्या आतमध्ये इथे करामत कशा प्रकारे जे केली जाईल हे पाहायला खूप मजा या ठिकाणी येताना आपल्याला जे पाहायला मिळणार आहे. गोलंदाज तयार. स्विचचा फायदा होणार का? परंतु होणार नाहीये. इथे खूप चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालं. शिवजनी जुन्नर तालुक्यातील नारेगाव शहराला बिलॉंग करणारा खेळाडू राजू पाटे यावर्षी एनबी ट्रॉफी पुणे जिल्हा मर्यादित असलेली एनबी ट्रॉफी जी महाराष्ट्रातील नामांकित क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये जिची गणना केली जाते त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज ठरलेला राजू पाटे आहे जो इथे आता स्ट्राईकला आपल्याला जो पाहायला मिळतोय. यावेळेस राजू पाटेसाठी निहालचा चेंडू होता. धावफलकावरती धावसंख्या जर अगदी आपण पाहिली तर स्थिर असेल. ती असेल फक्त 2 धावा आहेत. 5 चेंडू आतापर्यंत टाकलेले आहेत. निहाल तोसाबंदे पहिल्या चेंडूवरती जी सिंगल खर्च केली ना त्याच्यानंतर एकही धाव त्याने आतापर्यंत खर्च केलेली नाहीये. शांत वातावरण निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. गोलंदाजीवरती तयार आहे. उजव्या हाताने मार आहे. राजू पाटेसाठी हा चेंडू होता. हलक्या तरी खेळलाय. बॉबी पोहोचणार का? बॉबी मात्र पोहोचला जातोय. एक सिंगल आली. एका सिंगलच्या रूपाने षटकाची होईल समाप्ती. षटक क्रमांक पहिलं संपलं जाईल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर निहाल तुसामत धावा खर्च करतोय 2 आणि संघाची धावसंख्या टोटल स्कोर आहे 3 धावा. बराचसा मित्रपरिवार अगदी आपण पाहतोय या
छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलाच्या वरती रंगलेल्या आर्या प्रीमियर लीगच्या माध्यमातून जोडला गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय. हे मैदानाच्या अवतीभोवती आपण लक्ष टाकले गेलं तर जिथं प्रेक्षक गॅलरी ज्या आहेत या सगळ्या तुडुंब भरल्या गेल्यात. हे तर दुपारचं सत्र आहे. अजून दुपारच्या सत्राला अजून 14 मिनिटं बाकी आहेत आपण म्हणू. रखरखत होऊ नये त्यामुळे दुपारचं सत्र सुरू झालं की काय ऑक्टोबर हिट जाणवते कधी डिसेंबर एंडिंगला. वातावरणात इतका बदल झालाय त्याचं कारण पण आहे वातावरणात बदल होण्याचं. इथे लॉंगॉनला चेंडू खेळण्याचा प्रयत्न माणसांच्या स्वभावात आणि वागण्यात बदल झाला म्हणून निसर्गात बदल होताना पाहायला मिळाला. पण धावसंख्येत बदल केव्हा होणार. अजून एकही मोठा फटका नाहीये ना चौकार ना षटकार. धापलक स्थिर आहे. अवघ्या 3 धावा आहेत. 1.1 ओव्हर आतापर्यंत कंप्लीट आहे. दोन्ही टीम्स अतिशय पॉवरफुल आहेत. एका बाजूला अगदी आपण पाहतोय आदित्य 11 सुरुवातीला फलंदाजी करताना. यावेळेस राजीव पाटेच्या बॅटमधून चेंडू पोचते मात्र सीमा रेषेच्या बाहेर आहे. पंचांचा इशारा येतोय. एक टप्पा खात चेंडू सीमाच्या बाहेर. 4 रन. राजू पाटे इथे कुठेतरी मात्र आता आक्रमक होताना पाहायला मिळाला आणि राजूच्या विरोधात आता क्षेत्ररक्षण बदल पण झाला. लॉंगॉन आणि मिड विकेट हे 2 क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या बाहेर असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनुज मौर्य याला आपण पाहतोय जो गोलंदाजी मार्कवरती आहे. पहिला चेंडू राजू पाटीलला डॉट टाकण्यात यश आलं होतं. पुढच्या चेंडूवरती चौकार आला. त्यानंतर चेंडू डेड बॉल आला. 7 धावा धापलकरती आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. सोनोने वॉरियर्स हे 2 संघ अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये लढतायत. लीग फॉर्मॅट निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय आणि आर्या प्रीमियर लीग म्हणली ती नाशिक मधली एक शिस्तप्रिय आणि क्रीडा रसिकांची आवडती क्रिकेटची स्पर्धा म्हणून आर्या प्रीमियर लीग कडे जे पाहिले जाते म्हणून फक्त नाशिकच नाही तर नाशिकच्या परिसरातून 50, 60, 100 किलोमीटरचा प्रवास करून या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने प्रेक्षक वर्ग उपस्थित राहताना आपल्याला जे पाहायला मिळत आहे. कारण ती आवड आहे. एक चांगली क्रिकेटची स्पर्धा म्हटली गेली की इथं प्रेक्षकांची गर्दी होणारच आहे. विशेष म्हणजे अगदी आपण पाहतोय की या स्पर्धेमध्ये असणारे आयकॉन महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यातील असणारे आयकॉन अगदी आपण पाहिले. महाराष्ट्राला ज्यांनी वेळ लावले असे आयकॉन आणि आयडॉल आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. त्यामुळे प्रेक्षकांची गर्दी आहे. फुलटास होता कव्हरला खेळला क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचला. झालाय सुंदर असा झेल आणि संपलाय. राजू त्याच्या जागेवरती आता न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. तो असेल सचिन शिंदे. तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बाबी भालेराव आणि सचिन शिंदे या दोघांवरती असणारी जबाबदारी आता खूप मोठ्या प्रमाणात वाढली गेलेली आहे. आपण पाहतोय विशालभाऊ पट्टे बहादूर आणि त्याबरोबर स्वप्नीलभाऊ गामणेंच्या आयोजनातून उभी राहिली क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आर्या प्रीमियर लीगचं आयोजन नियोजन अगदी आपल्याला गेली काही वर्षांपासून अगदी आपण पाहतोय. मग एखादा मित्रपरिवार जर आला असेल इथं मॅच पाहायला पहिल्यांदाच आर्या प्रीमियर लीगला तो ती चर्चा या प्रकारची करत असेल की कितवं वर्ष आहे 15वं 20वं. ही चर्चा त्याच्या मनामध्ये सारखी द्या असेल की खूप सारे वर्ष झाले असतील. पण 4थं वर्ष आहे या क्रिकेटच्या स्पर्धेचं. 4थ्या पर्वात क्रिकेटची स्पर्धा अगदी पदार्पण होताना पाहायला मिळते आणि 4 वर्षांची असणारी क्रिकेटची स्पर्धा आज
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाताना पाहायला मिळाली. त्याचं कारण एकच आहे, या क्रिकेटच्या स्पर्धेची असणारी शिस्त. बक्षिसं किती असतात, काय काय असतात, याही पेक्षा या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये खेळत असताना खेळाडूंना कशा प्रकारची दाद दिली जाते. इथे प्रेक्षक वर्ग खेळाडूंवरती कशा प्रकारे प्रेम करतात. प्रेक्षकांनी ही क्रिकेटची स्पर्धा किती डोक्यावरती घेतली, ही क्रिकेटची स्पर्धा किती शिस्तप्रिय आहे, या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात, पाहिल्या जातात. आणि तिथून पुढे आपण म्हणतो ना फीडबॅक द्यावा लागतो, तसा फीडबॅक प्रेक्षकांचा आहे की खरंच नाशिक जिल्ह्यातील असणाऱ्या नामांकित क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये शिस्तप्रिय आणि प्रेक्षकांच्या मनात उतरलेली क्रिकेटची स्पर्धा. मनात उतरण्याचे दोन प्रकार असतात. त्याच्या अगोदर एक स्कोर पाहू. धापलकाची धावत संख्या आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 9 धावा धापलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. मनातून उतरण्याचे दोन प्रकार आहेत. मनातून उतरून जाणं म्हणजे परत त्या गोष्टीचं नाव न घेणं, आणि मनात उतरणं म्हणजे एक प्रकारची जागा करणं. आणि प्रेक्षकांनी या क्रिकेटच्या स्पर्धेला मनामध्ये एक प्रकारची जागा केली की वर्षभर वाट पाहत असतात की केव्हा क्रिकेटची स्पर्धा सुरू होणार आहे, केव्हा आम्हाला क्रिकेटच्या स्पर्धेचं निमंत्रण मिळलं जाईल. निमंत्रण कुठे येतं, घरपोच येत नाही. निमंत्रण कुठेतरी व्हॉट्सअप ग्रुपला येतं, कळलं जातं आर्या प्रीमियर लीग सुरू झाली, चला जावा लागेल. का? पंढरीच्या वारीला, मित्राच्या सुखदुःखात आणि आर्या प्रीमियर लीगला निमंत्रणाची गरज नसते. कित्येक मित्र परिवार तुम्ही पाहिले असतील. तुम्ही एखाद्याला विचारा की आमच्या विशाल भाऊ पट्टे बहादूर किंवा आमच्या स्वप्नील कामने तुमच्या घरी आले होते का? अजिबात नाही. हे प्रेम आहे. 365 दिवस वर्षाचे असतात, त्यातले 364 दिवस आहे ना, या दोन मित्रांनी आणि आर्या परिवाराने तुमच्याशी जोडलेले जे नातं आहेत, त्या नात्यातून ही जवळीक निश्चितप्रमाणे आपल्याला जे पाहायला मिळते. कुणी कोणाच्या बरोबर किंवा साथीला उभं राहत नाही. त्याचं कारण असं आहे, तसं प्रेम करावं लागतं. आणि या प्रेमातून आज हा सगळा मित्रपरिवार उपस्थित राहिलेला पाहायला मिळतो. 9 धावा आहेत. तिसरं षटक सुरू होईल. तेजस कॅप्टन तेजस पिंपळसे आलाय. इथं अगदी आपण पाहतोय हलक्या ताली चेंडू खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल येईल. आणि ज्या दिवशी क्रिकेटची स्पर्धा सुरू झाली, ज्या तारखेला सुरू झाली, तो अंक आलाय 10. 10 रन, लॉस ऑफ 1 विकेट. संत आणि सावध सुरुवात आहे. आदित्य 11 ची कामगिरी अगदी आपण पाहतोय सोनूने वॉरियरच्या विरोधात. तिसरं षटक चालू असताना अवघ्या 10 धावा आहेत, एक गड्याच्या मोबाईलमध्ये. स्विच हिटचा प्रयत्न होता. इथे चेंडू बॅटवरती येत नाहीये. बॉबी भालेराव आज अगदी आपण पाहिलं गेलं तर इथे कुठेतरी आज साचपडत खेळताना पाहायला मिळतोय. 3 चेंडू आतापर्यंत बॉबी भालेराव खेळलाय आणि अजून खातं खोलायचं बाकी है. कुछ करना होगा, रामदेव बाबा को याद करना होगा. जब भी कोई दिक्कत आती है तो क्या करना पड़ता है, आंखें बंद करनी होती है, माँ बाप को याद करना होता है, गुरु को याद करना होता है, एक लंबी सांस लेनी पड़ती है, फिर याद करना होता है मैं क्यों आया हूं इस धरती पर, इस मैच में मेरे हाथ में बैट है, मुझे क्या करना है, याद करना होगा, तब बरसना होगा. यावेळेस अगदी आपण पाहिले लॉंग ऑफला चेंडू खेळलाय. बॉबीच्या बॅटमधून चेंडू पोहोचेल सीमा रेषेच्या, यावेळेस मात्र बाहेर पडला जातोय. 4 रन, चौकार आहे. या 14 आहे. 14 रन, लॉस ऑफ 1 विकेट. तिसरं षटक चालू असताना परत एकदा आपण पाहतोय बॅकफुटला सरकला, रूम बनवला, शॉर्ट तळमेलला चेंडू, तिथे शतरक्षक असेल, एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या रूपाने धापलकरती धावा संख्या असेल ती 15 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. 1 बाद 15 धावा. आर्या प्रीमियर लीग धापलकरती धावा संख्या 15 धावा अगदी आपण पाहतोय. फिफ्टीन रन, लॉस ऑफ 1 विकेट, 1 बाद 15 धावा.
यावेळेस परत एकदा आपण पाहू गोलंदाज तेजस, कॅप्टन गोलंदाज मार्कवरती. यावेळेस उजवेठीच्या बारासा बाहेरचा चेंडू दूर वरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. शतरक्षक चेंडूवरती आलाय. एक धावेल दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला गेला होता, परंतु शतरक्षक खूप चांगलं झालं. एक सिंगल आली. षटकाची होईल या ठिकाणी समाप्ती. षटक क्रमांक संपलं जाईल आता. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धापालकरची धावसंख्या आहे 1 बाद 16 धावा. षटकांमध्ये फलंदाज इथं संघाला तारणार का, हे पाहिलं मजा येणार आहे. कारण धावसंख्या आम्ही 146 पाहिली होती 8 ओव्हरला, ती कमी पडलेली या स्पर्धेमध्ये. त्यामुळे इथं धावफलक किती बनवावा लागेल हे पाहिला. उर्वरित असणाऱ्या 5 ओव्हरमध्ये इथं प्रेक्षक वर्ग आता सज्ज झालेत असं तरी हरकत नाहीये. चौथं षटक यावेळेस अगदी परफेक्ट बॅटवरती मिडल झाला. लॉंगॉनला चेंडू पाठवलाय. खिलाडी के मस्तक पे दस्तक. खिलाडी बन गए दर्शक और दर्शक बन गए दीवाने. 6 रन. तेरी ना मेरी, कुल मिला के स्कोर अब जा पहुंचा है डबल दुर्री. परत एकदा फुल टॉस. उस पे बन गए बॉस. फुल टॉस वरती फुल टोल वसूल केला गेलाय. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. 6 रन. लागोपाठच्या 2 षटकाराने वाढले गेली. लागोपाठच्या 2 षटकार अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सचिन शिंदेच्या माध्यमातून आलेत. 28 वरती धावफलक. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये बाद होणारा फलंदाज राजू पाटे. 1 बाद 28. यावेळेस अगदी अनुज मोरेचा हा चेंडू अगदी आपण पाहिलाय, खूप चांगला होता. चेंडू पडला, थोडासा राईज झाला. उसाचा चेंडू या दरम्यान अगदी आपण पाहिलाय. चेंडू येतो डॉट. धापालकती धावा संख्या स्थिर 28 आहे. षटक क्रमांक 14 मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय जे अजूनही जे चालू आहे. शांत वातावरणात या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन नियोजन आपल्याला जे पाहायला मिळत आहे. परत एकदा आपण पाहिलंय इथे चेंडू पोहोचला जाईल मिड विकेटला. संधी नसेल कुठल्या क्षेत्ररक्षकाकडे. चेंडू पोहोचला मिड विकेटला. सीमारेषेच्या बाहेर आहे. चेंडू घेतोय सीमारेषेला धडक. सीमारेषेच्या बाहेर चेंडू गेला एकदम कडा. 2 षटकार 1 डॉट 1 चौकार. स्कोर असेल 32. एक गड्याच्या मोबाईल्यात 32 धावा आहेत. त्याच्या पुढे 1 आहे. 32 आणि 1चं एक जवळचं नातं सांगतो. परत एकदा फाईन लेगला चेंडू खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक आणि गोलंदाज चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करत होते, परंतु तिथे झेल घेण्याचा प्रयत्न होता. झेल होऊ शकला नाहीये. चेंडू येते डॉट आणि धापलक स्थिर आहे. 32 धावा एक गड्याच्या मोबाईल्यात. 32 आणि 1 याचं एक जवळचं नातं सांगतो. ही जे मैदान आहे या मैदानाचे नाव आहे छत्रपती संभाजी महाराज. माझ्या राजांचा जन्म झाला 14 मेला. माझे राजे जगले फक्त 32 वर्ष. 32 धावा आहेत. आणि जगातला एकमेव राजा आहे. एका अंकाबद्दल सांगतो, जगातला एकमेव राजा आहे. एकदाही कोणत्याच लढाईत पराभूत न झालेला एकमेव राजा म्हणजे शंभूराजा आहे. इथे अगदी आपण पाहिलं चेंडू पोहोचला त्याने कव्हरला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचला. एक सिंगल आली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल. क्षेत्ररक्षण खराब झालंय. नजर हटी, दुर्घटना घटी. 4 रन चौकार.
4 ओव्हरमध्ये कामगिरी आपण पाहिली तर 36 धावा आतापर्यंत आदित्य इलेव्हन या संघाची आपण पाहिली. राजू पाटे 9 चेंडूमध्ये 6 धावा बनवत एका चौकाराच्या मदतीने बाद होताना पाहायला मिळालाय. बॉबी भालेराव एका चौकाराच्या मदतीने 5 चेंडू 5 धावा. सचिन शिंदेची करामत जबरदस्त आहे. 2 षटकार 2 चौकार 10 चेंडू खेळलाय. 23 धावसंख्येवरती नाबाद आहे. 2 अतिरिक्त धावा आल्यात, एक वाईड आला, एक लेग बाय झाली. 36 धावा आहेत. निहाल तुसामध्ये 1 षटक फक्त 2 धावा. अनुज मौर्य 2 षटक 26 धावा आणि तेजस पिंपळसे 1 षटक 7 धावा. अनुज मौर्यने एक विकेट निश्चितप्रमाणे मिळवलेली आहे. 4 ओव्हर झाल्यात. उर्वरित 4 ओव्हरमध्ये अजून किती मोठी धावसंख्या उभारली जाणार हे ऐकण्यासाठी आपण परत एकदा जाऊया. टेनिस क्रिकेट विश्वातला एक सर्वोत्तम आणि गोड आवाज आदरणीय चंद्रकांत शेटे सर. चंदू सर. पहिल्याच बॉलवर लांब लचक मारलाय षटकार. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत बॉबी भालेराव, मालेगावचा ब्रँड. मालेगावचे एक दिग्गज खेळाडू आहेत आणि त्यांनी एका बाजूने किल्ला लढवत आहेत आपल्या टीमसाठी. 11 धावांवर ते बॅटिंग करतात. आता यावेळेला जास्त सफल झाले. वेगात बॉल टाकला गेलाय. गणेश तेजस यांना पुन्हा एकदा आमंत्रित करण्यात आलेले आहे आणि तेजस पहिल्या बॉलवर षटकार आला जरूर, परंतु दुसरा बॉल हा निर्धाव टाकला गेलेला आहे. थोडासा पुढे टाकला गेला आणि चेंडूच्या लाईन मध्ये नाही येऊ शकले. 42. या वेळेला इनसाइड आउट कव्हरच्या दिशेने खेळलेला स्ट्रोक पाहायला मिळतोय. आणखीन एक दर्जेदार फटका जो सीमारेषेच्या पलीकडे जाईल. 4 बॉबी. फलकावर एक विकेट माघारी परतलेली आहे. सोनवणे वॉरियर्स विरुद्ध आदित्य इलेव्हन. बॅटिंगसाठी आदित्य इलेव्हन. हा बॉल थोडासा टप्पा पडल्यानंतर कटरचा वापर इकडे केला गेला. गती कमी केली होती त्याच्यामुळे बॉल यष्टीरक्षकांकडे जातोय. एक चौकार आला, एक षटकार जरूर आलाय, परंतु 2 चेंडू निर्धाव देखील आलेले आहेत. 46 धावा धावफलकावर आपण पाहतोय. एक विकेट माघारी परतलेली. आपण आहोत नाशिकमध्ये आणि नाशिकमध्ये सुरू आहे आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा आर्या प्रीमियर लीग. आर्या प्रीमियर लीगचं 4थं पर्व आपल्या भेटीला आलंय. पहिला डाव अर्धा झालाय. 5वी ओव्हरची सुरुवात. हा बॉल थोडासा पुढे केला परंतु गती कमीच ठेवली गेली होती. डीपला फिल्डर आहेत त्यांच्याकडे बॉल जाईल. 1 रन घेतलाय. दुसरीचा कॉल बॉबी यांनी दिलाय आणि 2 धावा कंप्लीट देखील होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाते. 48 वरी धावसंख्या पोहोचलेली आहे. सुरुवात तेवढी चांगली नव्हती झाली. पहिल्या 3 ओव्हरला धावसंख्या नियंत्रित होती. 3 ओव्हरला 16 ही धावसंख्या होती, परंतु त्यानंतर धावा बनू लागलेल्या आहेत. त्याचं कारण आहे सचिन शिंदे चांगली कामगिरी करतायत आणि बॉबी सुद्धा आता चांगले लयमध्ये येऊ लागलेले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या स्पर्धेची चर्चा असते ती स्पर्धा गेल्या 4 वर्षात सगळ्यांना मात्र या मैदानाच्या दिशेने आमंत्रित करणारी ही स्पर्धा, महाराष्ट्रातील अल्पावधीतच लोकप्रिय झालेली स्पर्धा म्हणजे आर्या प्रीमियर लीग आपण पाहतोय. कैलासवासी भास्करांना गामणे यांच्या स्मरणार्थ असणारी स्पर्धा आर्या प्रीमियर लीग आपल्या भेटीला आली आहे. विशालभाऊ पट्टे बहादूर त्याचबरोबरने स्वप्नीलजी गामणे आपल्या भेटीला मात्र एक दर्जेदार स्पर्धा दरवर्षी आता घेऊन येत आहेत आणि ते सुद्धा डिसेंबरमध्ये. यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. तिकडे आहेत फिल्डर, त्यांच्याच दिशेने बॉल जाईल. तेजस यांना यश मिळतंय. आउट होत आहेत बॉबी. झाली शेवट विकेटने येताना पहिला मिळाला. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या झालेली आहे ती 48 धावा धाव फलकावर. 3 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 3 ओव्हरमध्ये जर चांगली बॅटिंग झाली तर 50 सुद्धा काही अशक्य नाहीये या मैदानात.
त्या कराव्या लागतील. बॅटिंग करत असताना आदित्य इलेव्हन या टीमला विशाल निगोट मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मनसरचे खेळाडू. बाली ट्रॉफी नुकतीच जी भिवंडी प्रीमियर लीग झाली त्याच्यामध्ये देखील याचा आयकॉन म्हणून पाहायला मिळाले. त्याचबरोबरीने ठाणे जिल्हा प्रीमियर लीग मध्ये देखील आयकॉन म्हणून पाहायला मिळाले. बऱ्याचशा स्पर्धा आयकॉन म्हणून महाराष्ट्रात मागणी असणाऱ्या खेळाडूंपैकी ही दोन्ही नाव आहेत, राजू पाटे आणि विशाल निगोट. पाहूयात आज काय होईल. क्रिकेट हे मैदानातील परफॉर्मन्सवर जिंकलं जाणार आहे. प्रत्येक टीमने चांगलेच आयकॉन आणले, चांगले आयडॉल सुद्धा आहेत आणि स्थानिक खेळाडू सुद्धा चांगलेच निवडलेत. लोकल आयकॉन सुद्धा प्रत्येकाचे चांगलेच आहेत. सचिन शिंदे बॅटिंगसाठी. निहाल तुसामत बॉलची हवाई यात्रा. सचिन शिंदे संधी मिळाली, संधीचं सोनं केलंय. बॉल सीमारेषा पार, षटकार. संख्येचा आलेख उंचावतोय, 50 पार होते. 54 धावा धावफलकावर आहेत. निहाल तुसामत. सचिन यावेळेला खोलवर टप्प्याचा चांगला बॉल होता, अगदी खोलवर होता, ब्लॉकमध्ये होता. तिकडनं खेळण्याचा प्रयत्न झाला खरा, परंतु तिकडे एक धाव घेतली जाते, धावसंख्या पुढे जाईल. एका बाजूला आपल्याला पाहिलं मिळत आहे सचिन शिंदे, एका बाजूला विशाल निगोट. ही जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. पाहूया कशा प्रकारची कामगिरी इकडे केली जाईल. दोन्ही संघांसाठी महत्वपूर्ण, कारण लीग मॅच मध्ये पहिला सामना खूप महत्वाचा असतो. हाच सामना जिंकून आपली या ठिकाणी या मॅच मध्ये निहालचा हा बॉल लाजबाब लाजबाब. आता अँगल बदलला, दिशा बदलून आले आणि तिकडनं काय बॉल टाकलाय, आतमध्ये आला बॉल. विशालला कळलाच नाही, एवढा सुंदर चेंडू तिकडे पाहायला मिळाला. आणखीन एक बॉल जो मात्र ऑप्टमच्या बाहेरून खेळायचा होता, मिड विकेटला नाही शक्य झालाय. आणखीन एक चांगला बॉल. सुरुवातीला एक मोठा स्ट्रोक आलाय, परंतु इकडे कमबॅक यांनी देखील केलेला आहे. ओव्हर नंबर इकडे मार्गस्थ असताना पाहिलं मिळते 6. धावसंख्या 55 आहे. सचिन शिंदे आणि विशाल निगोट, परंतु खेळावं लागेल. 8 ओव्हरची असणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते. आर्या प्रीमियर लीग एक महत्वाची स्पर्धा आहे. फुल टॉस, या फुल टॉसला दिशा दिली आहे मिड विकेटला. एक रन तिकडे मिळेल, दुसरीचा कॉल, परंतु थांबवलंय. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या अब तक 56. सर्व क्रिकेट रसिक आपल्या सगळ्यांचं स्वागत असणार आहे. tenniscricket.in वर या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज देखील आपण पाहतोय. जेपी पॅनलचे पंच या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. विक्रम शेलार, हेमंत शेट्टी आणि सिद्धू पाजी. कमी गतीचा बॉल टाकला होता, यावेळेला थोडासा पुढे केला होता, ढकललं या ठिकाणी. लॉंग ऑनला 1 रन मिळाली. दुसरीचा कॉल दिला, गरजेचं होतं. एका धावेचं रूपांतर 2 धावेंमध्ये करणं देखील तेवढंच गरजेचं होतं, तेच इकडे केलं गेलं. 6 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या झालेली आहे ती 2 विकेट माघारी परतल्यानंतर आदित्य इलेव्हन 58.
बाकी आहेत, जास्तीत जास्त दावा कराव्या लागतील आदित्य इलेव्हनची. इकडे जर पाहिलं तर एक जमेची बाब आहे, ते म्हणजे विकेट त्यांच्या हातात आहेत, प्रयत्न करावे लागतील. विशाल निगोट आणि जोडीला चांगली बॅटिंग करतात, सध्याच्या घडीला 32 वर खेळतात सचिन शिंदे. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. जयलाल राठोड पोलीस आहेत नाशिकचे, गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. समोर विशाल निगोट आणि सचिन शिंदे, या दोघांना थांबवण्याचा प्रयत्न त्यांना करायचा आहे. परंतु आदित्य इलेव्हन संघासाठी धावांची गरज आहे. किमान या 2 ओव्हरमध्ये 30 तरी रन आल्या पाहिजे एका चांगल्या स्थितीमध्ये जाण्यासाठी. चला थोडीशी घाई करा, आयोजकांच्या सूचना आहेत. आपल्या चांगला खेळ पाहायला मिळावा म्हणून या सुरुवातीच्या मॅच 8-8 ओव्हरच्या आहेत. आपण जास्त वेळ घेऊ नका. जयलाल गोलंदाजीसाठी दाखल झालेत. शेवटच्या 2 षटकं ही खूप महत्वाची असतील. रिव्हर्स खेळले, गॅपमध्ये बॉल जातोय, सीमारेषेच्या पलीकडे बॉल जाईल. 4 धावा विशाल निगोट यांच्या बॅटमधून. वेगात बॉल टाकलाय, मागील बॉलवर चौकार आला खरा, परंतु हा बॉल प्रचंड वेगात जय राठोड यांनी केलाय. नितीन शेठ घुगे यांच्याकडून रोशन महाले यांच्या अप्रतिम गोलंदाजीसाठी 1100 रुपयाचा पुरस्कार असेल. जय राठोड एक जबरदस्त वेगातील चेंडू या ठिकाणी टाकला गेलाय. मागील बॉल जर पाहिला तर त्याच्यावर स्ट्रोक आला खरा, परंतु या बॉलवर चांगल्या ठिकाणी टाकलाय. या वेळेला देखील थोडासा पुढे केलेला बॉल जाईल सीमारेषच्या दिशेने विशाल निगोट यांच्या बॅटमधून. आणखीन एक चौकार. पुढे जातोय 66 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी असणारी स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे खरी. पाहूया कशा प्रकारची कामगिरी. विशाल यांच्या बॅटमधून स्ट्रोक यायला लागलेत. यावेळेला पुन्हा अक्रॉस खेळले. या टप्प्यावरच्या बॉलवर मागील एकदा देखील बीट झाले होते आणि आता पुन्हा एकदा तेच थोडासा लांबून खेळण्याचा प्रयत्न राहिला. बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने. एका बॉलवर चौकार, त्यावर सरत झाले विशाल. दुसऱ्या बॉलवर पुन्हा जय यांनी कमबॅक केलं. पुन्हा विशाल चौकार, पुन्हा जय यांचा डॉट बॉल. याला म्हणतात संघर्ष. दोघांमधला जबरदस्त सुरू आहे. आणखीन एक चांगला बॉल. जय राठोड फेकी देखील केली होती. 1 रन तिकडे घेण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. पंचांचा इशारा आहे, पायाला बॉल लागलाय. लेग बायच्या स्वरूपातील 1 रन मिळेल. 67 धावा धावफलकावर. धावा धावफलकावर. आदित्य इलेव्हन पहिली बॅटिंग करत असताना 8-8 ओव्हरच्या मॅचेस आहेत आज आणि उद्या. उद्याचा दिवस शेवटचा असेल. उत्कंठा वर्षभर नाशिककर आणि आजूबाजूच्या परिसरातील देखील क्रिकेट रसिक वाट पाहत असतात. कधी एकदा डिसेंबर महिना येतोय आणि कधी एकदा आम्ही नाशिकला जातोय आणि या क्रीडा नगरीमध्ये आर्या प्रीमियर लीग खेळतोय किंवा पाहतोय. यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक देखील येऊ लागलेले आहेत.
आज गर्दी आहे, उद्या तर गर्दी मोठ्या प्रमाणावर, कारण दरवर्षी आम्ही फायनलच्या दिवशी इकडे गर्दी पाहतो, मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. नाशिकचा प्रत्येक क्रिकेट प्रेमी या सिडको ग्राउंडवर येतो, ज्यानं नाशिकचं क्रिकेट खेळलंय. यावेळेला गती कमी केली होती, व्हेरिएशन करण्याच्या प्रयत्नात व्हाईट बॉल केलाय. धावसंख्या 68 वर जाईल. 7वं षटक मार्गस्थ. एका बाजूला सचिन शिंदे, एका बाजूला विशाल निगोट. सचिन 32 वर, विशाल 9 वर. आदित्य इलेव्हनची धावसंख्या कुठपर्यंत जाणार? पहिला डाव सुरू आहे, कारण 8 ओव्हरची असणारी मॅच. क्रिकेटचा खेळ आहे, तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावणारा क्रिकेटचा खेळ आज नाशिकमध्ये घेऊन आलाय. कमी गतीने हेच करायचं होतं या अगोदरच्या बॉलवर. पुन्हा एकदा तोच प्रयत्न केला. आता हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय खरा. 1 रन कंप्लीट होते तिकडे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. ओव्हर नंबर 7 बघता बघता संपल्या आणि 7 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली 69. जवळपास 10ची सरासरी गाठलेली आहे. 69 धावा धावफलकावर. बाकी आहे. एक टीम म्हणत असेल इकडे धावा करायच्यात आणि कुठेतरी बॅटिंग टीम म्हणत असेल 15-20 जर आल्या तर मजा येईल. 20 आला तर 90च टार्गेट होईल. पाहूया काय होईल. परंतु एक टीम म्हणत असेल 80-85च्या आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करूयात. शेवटच्या ओव्हरसाठी बॉलिंगला आलेले आहेत गणेश आलेले आहेत. सचिन शिंदे आणि विशाल निगोट. सोनवणे वॉरियर्स आणि दुसऱ्या बाजूला आदित्य इलेव्हन. शेवटची ओव्हर. सचिन पहिला बॉल थोडासा पुढे टाकला. गती थोडीशी कमी होती, परंतु टप्पा लाजबाब होता. यॉर्क करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलने सुरुवात केली आहे. काही फरक पडत नाही तुम्ही कितव्या ओव्हरला बॉलिंगला किंवा बॅटिंगला आलेला आहात. तुम्ही काय करतात याला महत्व आहे. कितीतरी खेळाडू शेवटच्या नंबरवर बॅटिंगला येतात, स्वतःचं नाव करून जातात, आणि कितीतरी खेळाडू शेवटच्या ओव्हरला बॉलिंगला येतात तरी देखील नाव करून जातात. त्याच्यामुळे आपल्या संधीची वाट पहा आणि संधी आल्यानंतर तुटून पडा. बिग हिट. टोलावलाय बॉल. वा वा वा, बराच लांबवर मारलाय. जा शोधून आणा बॉल. सिक्सर. धावसंख्या 6 ने पुढे गेली आहे. 75 धावा धाव फलकावर. सचिन शिंदेने तर कमालच केली आहे. या खेळाडूने स्वतःचं लक्ष वेधून घेतलंय. तुम्ही स्वतःचा परफॉर्मन्स करा, जग तुम्हाला प्रसिद्ध करेल. सचिन यावेळेला फुल टॉस. गती परिवर्तन त्याचाही फायदा घेतला आणि काही बॉल सीमा रेषा पार. 4. मागणी करण्यात आली आहे. सचिन शिंदे संभाजीनगरवरून या ठिकाणी ॲज अ आयडॉल म्हणून खेळण्यासाठी आलेत. बॉल योग्य आहे आणि धावा मात्र तिकडे 4. 79 धावा धाव फलकावर. ज्याची चर्चा करत होतो, आज स्कोर 90च्या दिशेने निघालाय आता.
ऑप्टमच्या बाहेर बॉल टाकलाय, नो बॉल, जास्तच बाहेर टाकलाय आणि त्याच्यामुळे नो बॉल इकडे घोषित करण्यात आलेला आहे. आणि या नो बॉलला चॅलेंज केलंय फिल्डिंग टीमने. येस, ऑनफिल्ड डिसिजन कायम असेल. येस, रिव्ह्यू कायम असेल याची नोंद आपण घ्यायची आहे, कारण गोलंदाज मध्ये येत होते. 80 वरी धावसंख्या आहे. अजूनही मॅचला पहिला डाव आहे. पहिला डाव संपण्यासाठी 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सचिन आणि विशाल फ्री हिट, कारण साईड लाईनच्या बाहेरचा नो दिलेला आहे आणि इकडे आता फ्री हिट असेल. 80 धाव फलकावर आहेत. आदित्य 11 सुरुवातीला अडखळत होती, परंतु आता चांगल्या स्थितीत आहे. ऑफस्टमच्या बाहेर बॉल टाकलाय. वा वा वा, चांगल्या टप्प्यावर तिकडनं सचिन यांना बाहेरच खेचलं. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. सचिन 43 धावा काय खेळल्यात, म्हणजे 3 ओव्हरला 16ची धावसंख्या आणि त्याला उभारण्यामध्ये सचिन यांचा वाटा खूप मोलाचा आहे. 19 बॉलमध्ये 43, विशाल निगोड 8 बॉलमध्ये 9 रन. आणखीन एक, याही वेळेला बॉलची हवाई यात्रा, हवाई सफर आणि हा सुद्धा सिक्सर. 6. आहे 49 धावांवर बॅटिंग करतायत छत्रपती संभाजी महाराज नगरवरून आले सचिन शिंदे. कदाचित त्यांचं सिलेक्शन शेवटच्या क्षणी झालं असावं, परंतु कधीही हो दे, काही फरक पडत नाही. मैदानात आहेत आणि आपल्या टीमला गरज होती, तुटून पडले. 86 धावा टीमची धावसंख्या आणि विकेट हा प्लस पॉईंट राहिला इकडे. 49 धावांवर ते खेळतायत सचिन शिंदे. एक बॉल या डावातील बाकी आहे. सचिनने प्रभावित करणारी कामगिरी केली आहे. आणखीन एक, याही वेळेला बॉल उडवलाय, सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. छत्रपती संभाजी महाराज नगर वरून नाशिकमध्ये सचिन शिंदे आले आणि काय कामगिरी केली आहे. नाशिककरांनो, अर्धशतक झालंय, टाळ्या व्हायला हरकत नाहीये. जबरदस्त कामगिरी, अर्धशतक. टीमची धावसंख्या देखील ज्याची चर्चा आम्ही करत होतो 90ची, ती 90 मात्र इकडे पार केलेली आहे. 92 झाल्यात, 93 करायच्या आहेत.
शान बान शान असणारी स्पर्धा पाहायला मिळते आपल्याला आर्या प्रीमियर लीग. चौथं पर्व आहे आणि अगदी रंगतदार सामना होईल, कारण सुरुवातीला असं वाटलं होतं 50 तरी होत आहेत की नाही, परंतु आता 92 झाल्या. 93 करायच्या दुसऱ्या डावामध्ये सोनवणे वॉरियर या टीमला, परंतु आदित्य त्यांना रोखणार का हे दुसऱ्या डावात आपल्याला पाहायचं आहे. आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, सुरुवातीला मी आमंत्रित करतो या ठिकाणी, आता असं म्हणावं लागेल नाशिककरांचा हक्काचा आवाज झालाय हा, या माझे मित्र महाराष्ट्रातील लोकप्रिय समालोचक अक्षय पांडव सर. पूर्वार्धाच्या खेळामध्ये ऐकलं अगदी मंत्रमुग्ध करणारं ते समालोचन आहे. आणि आर्या प्रीमियर लीग जिथे अगदी आवर्जून चंद्रकांत शेट्टे सर आपल्या बिजी शेड्यूल मधनं वेळ काढतात आणि इथे स्वप्नील गामणे आणि विशाल भाऊंवरचं असलेलं प्रेम म्हणजे इथपर्यंत त्यांना घेऊन येतं. आणि प्रत्येक वर्षी या स्पर्धेला रंगतदार करण्याचा एक चांगला प्रयत्न ते करतात आणि यशस्वी ही स्पर्धेचं आयोजन आपल्याला प्रत्येक वर्षी पाहायला मिळतं. हे चौथा पर्व आहे आणि चौथ्या पर्वातील चौथा दिवस तो आपण एन्जॉय करतोय. दुसरी मॅच आहे, दोन टीम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, सोनावणे वॉरियर्स आणि आदित्य 11 ज्यांच्यामध्ये ही मॅच आहे. पूर्वार्धाचा खेळ आपण पाहिला, आदित्य 11 पहिल्यांदा बॅटिंग केली आणि ज्यामध्ये धाफलकावर धावसंख्या लावली गेली 93 धावा, विजयाकरता 92 धावा लावल्या. 93चं लक्ष आहे. पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज विशाल निगोट, गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. समोर स्ट्रायकर एंड करणं फलंदाज करण अंबल. पहिला बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, बॉडी स्ट्रेच तर केली होती, मात्र तिथे आय साईड डळमरीत राहिली. चेंडूवरची नजर ती हटलेली पाहायला मिळाली. किरण अंबाल जो सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना, यावेळेस मात्र अगदी तगडा क्वालिटी स्ट्रोक तो मैदानाच्या आतनं खेळलाय. वीरेंद्र सहवाग स्टँडला सलामी देत बॉल सीमा रेषा पार, मिड षटकार. सोनावणे वॉरियर्स कडनं कोणीही अर्धशतक जर झळकावलं तर त्यांच्या संघ मालकांच्या वतीनं 2100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पुढचा बॉल
यावेळेस मात्र चांगला चेंडू तिथे एक सिंगल करता खेळला गेलाय. थोडासा तिथे धडपडला होता, मात्र एक रन ती कंप्लीट केली अखेरच्या क्षणी. मला वाटतं गोलंदाज जो मध्ये आला होता, एक रन तिथे कंप्लीट केली. एकच्या मदतीनं धावसंख्या 7. किरण अंबाल जो सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे, मॅन फ्रॉम सोलापूर ला बिलॉंग करतो. एक युवा खेळाडू आहे, मात्र अगदी प्रतिभा संपन्न खेळाडू आहे. यश भाटे टर्फ मधला एक दर्जेदार खेळाडू, टर्फ क्रिकेट मधला संपूर्ण भारतामध्ये ज्याला मागणी असते असा यश भाटे जो मैदानाच्या आतमध्ये डावकुरे हातानं फलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र वा, लाजवाब बॉल. बघा मैदानावर तात्या विंचू सुद्धा आलाय आणि आता तो लोकांचं मनोरंजन करतोय. हा खुश आहे, तिथे हात करतोय. कॅमेरामॅनला विनंती करेन जसा वेळ मिळेल तात्या विंचू त्यालाही आपण फोकस करा. तात्या विंचू आलेत, कदाचित एखाद्याच्या छातीवर हात ठेवून बोलू शकतात, माझा आत्मा तुझ्यात, तुझा आत्मा माझ्यात. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र त्याच तात्या विंचूच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मात्र तिथे जर आपण पाहिला तर दर्जेदार खेळ तो पाहायला मिळाला. एक दर्जेदार झेल घेतलाय, विकेटचं पतन. यश भाटेला माघारी परतावं लागेल. एक मोठा हादरा. यश भाटे बॅक टू द डगआउट. मनोरंजन ते महत्वाचं आहे. क्रिकेटच्या स्पर्धा खूप ऑर्गनाईज केल्या जातात, मात्र जिथे प्रेक्षकांचा विचार केला जातो त्या स्पर्धेचं नाव आर्या प्रीमियर लीग. इथे प्रेक्षकांकरता खूप सारे स्टँड आहेत. जिथे जर आपण पाहिलं तर वीरेंद्र सहवाग स्टँड, विराट कोहली स्टँड, तर नंतर भारतरत्न सर सचिन रमेश तेंडुलकर स्टँड, आणि त्यानंतर हार्दिक पांड्या स्टँड, जे आपल्याला या मैदानावर महेंद्रसिंग धोनी स्टँड तो आपल्याला या मैदानावर पाहायला मिळतोय. प्रेक्षकांकरता इथे चांगली बसण्याची व्यवस्था आयोजकांच्या वतीने केली झाली आहे. पुढचा बॉल, यावेळी चांगला बॉल. काय गोलंदाजी होती, अगदी काबिले तारीफ. फुल्लर लेंथ त्यावरच मारा केलाय. वाईड यॉर्करचा प्रयत्न सातत्यपूर्ण होत असताना पाहायला मिळालाय आणि त्या वाईड यॉर्करनं अक्षरशः जायबंदी केलंय. फलंदाजांना कुठेही मोठे फटके खेळण्याची संधी दिलेली नाहीये. ज्या पद्धतीनं सुरुवात झाली होती गोलंदाजीची पूर्वार्धाच्या खेळामध्ये, अगदी त्याच पद्धतीची सुरुवात उत्तरार्धामध्ये झाली आहे. योग्य टप्प्यावर चेंडूची हाताळणी करत असताना तिथे मनोरंजन करतायत, त्यांचंही स्वागत आहे. हे गरजेचं आहे. क्रिकेट बरोबर हा विरंगुळा खूप गरजेचा आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता एक हरवणारी खेळाडू, सातत्यानं प्रभावित करणारा ओझरचा सुपरस्टार प्रफुल्ल पाटील गोलंदाजीच्या ट्रॅकवर. यावेळेस मात्र हा बॉल तिथे अगदी एफर्ट लावून टाकला होता. करंट व्हॉइस अक्षरशः आपल्या समालोचन कक्षापर्यंत त्याचा आवाज आला होता. चांगले एफर्ट लावले होते. करंट व्हॉइस हा एक असा आवाज आहे ना जो कधी कधी गोलंदाज फसव्या पद्धतीने वापर करतो. करंट व्हॉइसचा आवाज काढून स्लोवर वन बॉल ते येताना आपल्याला खूप वेळा पाहायला मिळतात. मात्र यावेळेस एफर्ट लावलेला तो बॉल आपल्याला पाहायला मिळाला. प्रफुल्ल पाटील जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे, ओझरला बिलॉंग करतो आणि अगदी दर्जेदार गोलंदाजी करता ओळखला जातो. इथे तो दर्जेदार बॉल त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळाला. किरण अंबाल जो स्ट्रायकर एंडकडे आहे, यावेळेस मात्र बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला. नशिबाची साथ, ज्याला
चायनीज कड असंही म्हटलं जातं. बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागल्यानंतर यष्ट्यांपासून बाजूला गेलाय, नशिबानं बचावला असं म्हणावं लागेल. कारण खूप वेळा या पद्धतीनं जेव्हा बॉल बॅटला लागतो ना, तो यष्ट्यांवर जाऊन आदळतो. एक चांगला चेंडू तिथे आपल्याला पाहायला मिळालाय. एक निर्धाव बॉल आलाय, तेही तेवढंच महत्वाचं आहे. पुढे एकदा प्रफुल्ल पाटील, चांगला बॉल तिथे पुढे खेळला, बॅकलिप खाली करायला भाग पडला. एक सिंगलच्या उद्दिष्टाने खेळला, एक सिंगल मिळेल तिथे जरूर, मात्र एकावर समाधान मानावं लागेल. शांत ठेवलंय आणि ते शांत ठेवावं लागेल. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 8 या आकड्यावर. 8 धावा दाफलकावर आहेत. वाट लावायची आहे, कोण कोणाची लावेल ते इथे बघायचंय. कारण आतापर्यंत गोलंदाजांचं वर्चस्व राहिलंय या डावावर. 8 धावा दाफलकावर आहेत. तात्या हळूहळू मुख्य मंचाकडे या. पुढचा बॉल, चांगला चेंडू आहे. यावेळेस पुन्हा एकदा आय साइड ती डळमळीत झालेली पाहायला मिळाली. चेंडूवरची नजर आहे ना, ती तेवढीशी तीक्ष्ण पाहायला मिळाली नाही होती. शफल झाला होता, घुटना टेकला होता. घुटना टेक बैठकीचा फटका खेळायचा होता, मात्र हा बैठकीचा फटका खेळत असताना चेंडूवरची नजर हटली आणि ही दुर्घटना घडली आहे. बॉल बॉबी भालेरावच्या हातामध्ये जाऊन विसावला. एक निर्धाव चेंडू तो तिथे आपल्याला पाहायला मिळालाय. पुढचा बॉल, यावेळेस मात्र बॉलला तिथे वाईडिश लॉंग ऑफ मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत बॉलला उचललं एकच रन ती दाफलकावर जोडली जाईल. सिंगल येत आहेत, मात्र मोठे फटके ते पूर्णपणे लुप्त पावलेत. प्रफुल्ल पाटील एक आयकॉन लेवलचा खेळाडू आहे. निफाड तालुक्यामध्ये ज्या स्पर्धा होतात, निफाड तालुक्याच्या स्पर्धांमध्ये तालुका आयकॉन म्हणून सातत्यानं प्रफुल्ल पाटील हा खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. तो प्रफुल्ल इथे गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि अगदी चांगली गोलंदाजी सध्या त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळते. अगदी योग्य टप्प्यावर चेंडू हाताळतोय. यावेळेस मात्र हा बॉलचा फटका फसलाय. बॉल हवे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली कॅच कॅरी केला गेलाय. एक मोठी विकेट आली आहे. किरणला मागे परतावं लागेल. एक महत्वाचा बॅटर ऍज अ आयकॉन या टीम मध्ये समाविष्ट आहे आणि इथे डावाच्या सुरुवातीलाच माघारी परतावं लागतंय. एक ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू, त्यावर लालच होती आणि त्या लालचेपायी विकेट आली आहे. खेळाडू बाद. नवीन बॅटर मोईन आलाय. डावकुरे हाताचा एक दर्जेदार खेळाडू मोईन खान, ज्याला मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता प्राचार्य केलं गेलंय. दर्जेदार बॅटिंग करता हा खेळाडू ओळखला जातो. लेफ्ट हँडर बॅटर, अगदी प्रभावित खेळ, तंत्रशुद्धतेनं फलंदाजी करण्याकरता मोईन खानला ओळखलं जातं. अगदी स्टायलिश बॅटिंग करताना याआधी त्याला मी पाहिलंय. तो मोईन सध्या मैदानामध्ये आलाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर परिवर्तन झालंय. गोलंदाजी करण्याकरता नवीन गोलंदाज यावेळेस राजू पाटे, ज्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्राचार्य केलं गेलंय. बघूया राजू पाटे तो कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. खूप मोठी धावसंख्या लागली गेली नव्हती. या मैदानाच्या तुलनेनं दुहेरी आकडा म्हणजे साधारण टोटल आहे, मात्र त्याचा पाठलाग करत असताना गोलंदाजी अक्षरशः फलंदाजांना बंदिस्त करणारी झालेली आपल्याला पाहायला मिळाली आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करू पाहतोय. बॉबी विकेटच्या मागे आहे, मैदानाच्या केंद्रस्थानी आहे. क्रिकेटच्या मैदानाचा केंद्रबिंदू जर काय असेल तर तो विकेट कीपर आहे.
तो आपल्या जागेवरनं अगदी योग्य तऱ्हेनं क्षेत्ररक्षण सेट करू शकतो. यावेळेस स्क्वेअर लेग आहे ज्याला बॅकवर्ड मध्ये आणलं गेलंय. राजू पाटे आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न, तिथे बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. स्लाइस करायचं होतं मात्र शक्य झालं नाही. तिथे ते कनेक्शन योग्यरित्या होत असताना पाहायला मिळालं नाही. पुढचा बॉल यावेळेस मात्र ऑफस्टंपच्या बाहेर शफल होताना हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. तिथे फलंदाजानं रिव्ह्यू घेतलाय. पंचांनी जो काही निर्णय दिला होता त्याला चॅलेंज केलं गेलंय. केलं गेलंय की नाही पंच रिव्ह्यू घेतलाय. तिथे तिसऱ्या पंचाची मदत घेतली. बघूया तिसरे पंच काय निर्णय देतील. ही स्पर्धा जर आपण पाहिली तर सन्माननीय विशाल भाऊ पट्टे बहादूर आणि सन्माननीय स्वप्नील अण्णा गामणे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली गेली आहे. अगदी एवन जोडी आहे स्वप्नील नाना आणि विशाल भाऊ पट्टे बहादूर. दर्जेदार स्पर्धा आहे. चौथा पर्व आणि विशेष जर आपण पाहिलं तर तुम्हाला या मैदानावर आल्यानंतर फक्त जे संघ मालक आहेत त्यांचे बॅनर्स पाहायला मिळतील. कुठेही तुम्हाला जे अन्य स्पॉन्सर्ड त्यांचे बॅनर पाहायला मिळणार नाही. अगदी दर्जेदार ही स्पर्धा आहे. तात्या विंचू जे सर्वांचे मनोरंजन करतात आमच्या मुख्य मंचाच्या दिशेने येत आहेत. आपलं स्वागत आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता फलंदाज मोईन आलाय. तिसऱ्या पंचाचा जो काही निर्णय आहे त्याची आपल्याला प्रतीक्षा आहे अजून. बघूया तिसरे पंच काय डिसिजन देत आहेत. इट्स अ व्हाईट बॉल. रिव्ह्यू सक्सेसफुल. व्हाईटचा इशारा आलाय. खूप तपासणी केल्यानंतर तिथे तिसरे पंच ज्यांनी हा निर्णय दिलाय की हा वाईट आहे. ऑफस्टमवरनं अतिरिक्त बाहेर निघत असताना पाहायला मिळाला आणि त्यामुळे तिथे व्हाईटचा इशारा आलाय. रिव्ह्यू सक्सेसफुल झालाय. राजू पाटे पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. यावेळेस मात्र जो फटका याआधी मिस झाला होता त्याला अंजाम दिलाय. वन बाउन्स ओव्हर दी रो. बॉल गेलाय स्वीपर कव्हर मधनं सीमा रेषा पार. चौकारामध्ये परावर्तित झालाय. 4. चांगला कट शॉट तो मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळाला. चौकारामध्ये परावर्तित केलं. यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक डॉट चेंडू तो आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळालाय. धावसंख्या मात्र अगदीच तुटपुंजी धावफलकावर पाहायला मिळते. कारण 14 रन्स आहेत 2 विकेटच्या पतनानंतर. 2.3 षटकाचा खेळ झालाय. यावेळेस मात्र बॅटची कडा आणि विकेट किपरच्या मागे अगदी दर्जेदार झेल. संपवलाय फलंदाजाचा खेळ. विकेटचं पतन. खेळाडू बाद.
स्क्वेअर लेगचे अंपायर आहेत तिथे जातात त्या त्यांच्या जोडीला तुमचा एक चांगला डान्स तो पाहायला मिळू शकतो प्रेक्षकांना. आणि ते स्क्वेअर लेग पंचांजवळ जाऊ शकता. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय राजू पाटे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. 4 बॉल मध्ये 1 सफलता मिळवत असताना 1 चौकार आला त्याच्या विरोधामध्ये. 5 धावा खर्च केल्यात राजू पाटे. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर समोर ओमकार उदावंत जो स्ट्रायकर एंडकडे आहे. यावेळेस मात्र ओमकारनं आल्या एक दर्जेदार फटका त्याला अंजाम दिलाय. बॉल गेलाय सरळ सीमा रेषा पार. ओमकारच्या बॅटमधनं इथे दमदार षटकार. 6 इथे आपल्याला पाहायला मिळाला. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता आणि रिव्हर्स अटेम्प्ट करताना एक दर्शनीय फटका तो मैदानाच्या आतनं पेशकश केला गेला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा कट केले बॉलला. कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल सुसाट वेगानं निघून जाईल सरळ सीमा रेषा पार. आणखी एक दर्जेदार आणि दमदार फटका तो मैदानाच्या आतनं पेशकश केलाय. चौकार. मैदानाच्या आतमध्ये त्या शांततेला भंग करण्याचा प्रयत्न इथे जरूर केला गेलाय. कारण धावसंख्या जर आपण आता पाहिली तर 3 ओव्हर नंतर 8च्या सरासरीनं 24 धावा दाखल कव्हर लागल्यात. इथनं येणारे 5 षटकं शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 30 बॉलमध्ये विजयाकरता 69 बनवायचे आहेत. कशा पद्धतीने बनवलं जातील जरूर पाहणार आहोत. मात्र त्याआधी ऐकू एकदा डीजेला. आपलं सर्वांचं मनोरंजन करतायत. मात्र आपलं बालपण आठवा. रात्री आई जर म्हटली ना झोप नाही तर तात्या विंचू येईल, डोळे बंद झालेच पाहिजेत अशी वेळ होती. वेळेनुसार सर्व काही बदलतं. मात्र आपलं बालपण जर आठवलं ना तर तिथे या तात्या विंचूचा अगदी जबरदस्त खौफ होता. जबरदस्त भय होता आपल्या प्रत्येकाच्या मनात. स्ट्रायकर एंडकडे फलंदाजी करण्याकरता फलंदाज मोईन खान ज्याला आपण फलंदाजी करत असताना पाहताय. त्याची बॅटिंग जर बहरली तर या 69 धावा त्या धावफलकावर लागू शकतात एवढी शाश्वती जरूर आहे. कारण तेवढ्या दमदार बॅटिंग करता मोईनला ओळखलं जातं. जो सध्या स्ट्रायकर एंडकडे आहे. छत्रपती संभाजीनगरला बिलॉंग करतो आणि तो सध्या स्ट्रायकर एंडकडनं बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र हा बॉल अगदी योग्य टप्प्यावर तिथे पडत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. पायावर जाऊन अदळला. जर मोईन खाननं इथे सलग 3 षटकार खेचले तर चंचल मोबाईल शॉपी मालेगाव मिल्या बाबा यांच्या माध्यमातून 1100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. जर कोणीही इथनं अर्धशतक झळकावलं सोनावणे वॉरियर्स करता तर किरणजी सोनावणे संघमालक आहे त्यांच्या माध्यमातून 2100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. ब्लॅक स्क्रीनच्या समोर प्रेक्षक बसलेत. मायबाप प्रेक्षकांना विनंती आहे की तिथनं थोडंसं बाजूला व्हा. अन्य खूप सारे स्टँड आहेत तिथे बसा, मॅचला एन्जॉय करा. मात्र त्या काळ्या पडद्याच्या समोर बसू नका एवढीच विनंती आहे. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल समोर डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देत बॉल गेलाय सरळ सीमा रेषा पार. प्रेक्षकांना टिपलाय तिथं झेल. या मग आपल्याकरता पारितोषिक आहे आमचे मुंजा भाऊ शेळके यांच्या माध्यमातून 100 रुपये आणि श्री गणेश मोबाईल यांच्याकडनं एक हेडफोन तो पारितोषिक म्हणून आपल्याला दिला जाईल.
गोलंदाजी करत असताना पाहायला मिळते. पुढचा बॉल घेऊन यावेळेस मात्र थोडासा खालचा बॉल, त्याला अगदी योग्य तऱ्हेने कव्हरमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे कव्हरच्या क्षेत्रामध्ये. हार्दिक पांड्या स्टँडच्या समोर अगदी चेंडूला फील्ड केलं. तिथनं जोपर्यंत रिटर्न आला 1 रन जी धावफलकावर जोडली जाईल. ज्या 1च्या मदतीनं धावसंख्या 32-3 अशी स्थिती आहे सध्या. जर आपण पाहिलं तर उत्तरार्धाचा खेळ तो सुरू आहे. ज्या प्रेक्षकांना झेल टिपला या आपल्याकरता पारितोषिक जे दिलं जाईल आणि ते स्वीकारण्याकरता आपल्या स्वतःला यावं लागेल. प्रफुल्ल पाटील मोईनच्या विरोधामध्ये. मोईन खान तो स्ट्रायकर एंडकडे आहे. सलग 3 षटकारांकरता 1100चा प्राइज आहे त्याच्याकरता. यावेळेस मात्र हा बॉल अगदी योग्य तऱ्हेनं स्टायलिश पद्धतीनं तिथे खेळला गेलाय. चांगली फिल्डिंग, लाजवाब फिल्डिंग एफर्ट ते पाहायला मिळाले. बघा तिथे चांगली फिल्डिंग झाल्याबरोबर प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या. हा सुज्ञान प्रेक्षक आहे जो चांगला खेळेल त्याकरता टाळ्या नक्की वाजवेल. अगदी रोहित शर्मा स्टँडमध्ये जे प्रेक्षक बसले त्यांच्याकडनं टाळ्या आल्या, कारण खूप चांगली फिल्डिंग त्या क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या 2 न वाढली, दुहेरीनं वाढताना 34 धावा. प्रफुल्ल पाटील गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करत असताना समोर मोईन खान स्ट्रायकर एंडकडे फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी चांगला बॉल, हेलिकॉप्टर उडवायचा होता मात्र तिथे टेक ऑफ घेतला नाही. एक सिंगल ती धावफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 35 आहे 3 विकेटच्या पतनानंतर. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. मॅच थोडीशी लांबती आहे कारण सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये रन्स आले नाही. अगदी शांत खेळ. गोलंदाजांनी अगदी चांगली गोलंदाजी करत असताना फलंदाजांना बांधून ठेवलंय. कुठेही मोठा फटका खेळण्याची जास्तीची संधी दिलेली नाहीये. एखाद दुसरा मोठा फटका जरूर आलाय मात्र धावसंख्या तेवढी मोठी नाहीये. ऑफ टर्मवर टाकला, फुलर लेंथवर टाकत असताना तिथे बॉलला विकेटच्या मागे नेण्याचा प्रयत्न केला. एक निर्धाव चेंडू तो तिथे आपल्याला पाहायला मिळाला. 4 ओव्हरचा खेळ तो इथे समाप्तीला आला आणि या 4 ओव्हरच्या अखेरीस धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली 35 धावा या धावफलकावर लागल्या गेल्या 3 विकेटच्या पतनानंतर. येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये विजयाकरता 58 धावसंख्येची गरज आहे. 14.50च्या सरासरीनं या 58 धावा धावफलकावर लावायच्या आहेत. कशा पद्धतीने लावल्या जातील, या पुढच्या 4 ओव्हरचा खेळ कसा असेल ते ऐकवण्याकरता मायक्रोफोनवर आपण करूयात इथे बदल. आपल्यासोबत जुन्नरचा लोकप्रिय आवाज जुन्नर भूषण भिल्लेकर सर जे आपल्यासोबत मायक्रोफोनवरनं जॉईंट होतील. या स्पर्धेच्या निमित्तानं भिवंडी येथून उद्योजक सन्माननीय निलेश भाऊ मोरे येथे उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. थँक्यू. अक्षय पांडव सरांचा आवाज आपण याच्या अगोदर जो ऐकला आणि पहिल्या 4 षटकांचा खेळ संपलाय. 35 धावा आहेत तीनगड्यांच्या मोबदल्यात आणि आपण चर्चा करत होतो की ज्या स्पर्धेमध्ये आम्हाला 146 कमी पडताना पाहायला मिळाल्यात तिथे 90 पार झाल्यानंतर सुद्धा म्हणजे 100पेक्षा कमी धावा कमी असताना सुद्धा हे धावफलक खूप चांगल्या प्रकारे रोखताना आपल्याला जो पाहायला मिळालेला आहे.
4 ओव्हर कंप्लीट झाल्या. 3 फलंदाज बाद, 35 धावा धावपल करत उर्वरित असणाऱ्या 24 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 58 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचा जो बाकी आहे. आईच्या मैदानाच्या आतमध्ये इथे कशा प्रकारची अगदी कामगिरी या ठिकाणी जे केली जाणार आहे. शांत असं वातावरण इथे कशा प्रकारे अशांत केलं जाईल तेही आपल्याला पाहिजे. ज्यांनी मैदानाच्या बाहेर जेल घेतलाय त्यांच्यासाठी रोख प्राइज 100 रुपये आपण या ठिकाणी देत आहोत. आणि गणेश मोबाईल यांच्या माध्यमातून आकर्षक हेडफोन देऊन त्यांचा गुण गौरव या ठिकाणी करतोय. इथे जर आपण पाहिलं नो बॉल खेळपट्टीच्या बाहेर निश्चितप्रमाणे हा टप्पा पडताना आपल्याला पाहायला मिळालाय. आणि आपण पाहूया इथे आणि निर्णय निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहतोय पंचांचा जो आहे तो नो बॉलचा आहे. स्टंपच्या पाठीमागे चेंडू पडला असता डायरेक्ट फुल टॉस तर तो कुठेतरी वाईडचा इशारा त्यात वाईड लाईन आहे कुठे हे सगळं चर्चा करून तो आला असता. परंतु खेळपट्टीच्या बाहेर टप्पा पडला गेलाय आणि त्या स्टंपच्या अलीकडे म्हणून नो बॉलचा इशारा आहे. आणि आर्या प्रीमियर लीग गेली 4 वर्ष ठरतीये सुपर डुपर हिट आणि पुढचा चेंडू फ्री हिट. पुढचा चेंडू फ्री हिट आहे. गोलंदाज प्रवीण आयरे. फ्री हिटचा चेंडूचा घेतलेला फायदा परंतु मोठा फटका आलेला नाहीये. तिथे क्षेत्ररक्षक राजू पाटील निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहतोय जो चेंडू खाली पोहोचला गेला तिथे एकच धावी दुहेरी धाव निश्चित प्रमाणे त्यांना पाहायला मिळाली. एकेरीचं रूपांतर अगदी आपण पाहतोय या ठिकाणी एकच धाव निश्चित प्रमाणात अगदी आपल्याला पाहायला मिळाली. एकाच धावसंख्येने धावपलक 37 धावा आहेत. अजूनही 56 बनवायच्या आहेत. 23 चेंडूचा सामना अजूनही होणं बाकी राहिलेला आहे. गोलंदाज तयार. यावेळेस अगदी अपरकट चेंडू पोचल टीप थर्डमॅनला सीमा रेषेच्या बाहेर आहे नाही था मौका और ये लगा सही टाइम पे चौका 4 रन. चौकाराच्या रूपाने अगदी आपण पाहतोय धावफलक या ठिकाणी पुढे जाताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा संख्या जी आहे ती टोटल स्कोर असेल आता 41 41 रन लॉस ऑफ 3 विकेट. परत प्रवीण आयरे इथे गोलंदाजीवरती तयार. यावेळेस खोलूबर टप्प्याचा चेंडू अगदी आपण पाहता जो टाकला गेला होता क्षेत्ररक्षक चेंडू कव्हर करू शकणार नाही. आउटफील्ड तेज आहे आणि हा लागोपाठचा दुसरा चौकार आहे. त्र्याण्णव धावसंख्यांचा पाठलाग या ठिकाणी जो करायचा आहे. 92 धावा सुरुवातीला ज्या बनवल्या गेल्या आदित्य इलेव्हन या संघाने. सोनोने वॉरियर्स इथे धावसंख्यांचा पाठलाग करताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. समोरच्या बाजूला चेंडू राजू पाटील त्या ठिकाणी तैनात. एक सिंगल येईल सिंगलच्या रूपाने धावफलक इकडे पुढे जाईल. धावफलकाची धावसंख्या असेल ती आता 46 धावा निम्म्या झाल्यात निम्म्या बनवायच्या आहेत. 46 धावा झाल्यात 47 बनवायच्या आहेत. पण ह्या 47 बनवण्यासाठी 20 चेंडूंचा सामना करणं अजूनही बाकी राहणार आहे. ड्रिंक ब्रेक राहील याच्यानंतर त्यामुळे व्हॉलेंटियर्स त्याचबरोबर अगदी अतिरिक्त प्लेयर आपण रेडी राहा. ड्रिंक्स ब्रेक आहे यानंतर. गौरव ऑफिशियल स्कोरर गौरव कमिटी मेंबर गौरव बोला पाणी पाहिजे पाणी पाठवा ताबडतोब पाणी पाठवा.
ठीक. हॅलो हॅलो. परत एकदा बिघड केलाय. 14 चेंडू 33 असा सामना बाकी होता आणि या षटकाराने धापलक पुढे जाऊन पोहोचेल तो असेल आता 66. 13 चेंडू 27. कार विशाल निगोटला खेळले गेलेत. एक खेळला होता लॉंगनला, एक खेळला गेला फाईन लेगला. धापलक 66. इथे फुल टॉस बॅट होती, येऊ शकला नाहीये. निर्धार चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळेल आणि इथे अगदी आपण पाहतोय षटकाची होईल समाप्ती. 6 ओव्हर कंप्लीट. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 11च्या सरासरीने धापल करते. धाव संख्या 66. 3 फलंदाजांच्या मोबदल्यात उर्वरित 12 चेंडू शिल्लक राहिलेत आणि बडवायचे आहेत 27 धावा अजून या दरम्यानच्या बडवायच्या बाकी राहिलेत. एक सूचना आहे, साईड स्क्रीनच्या समोर जे उभे आहेत हाताची घडी घालून त्यांना विनंती राहील आपण थोडंसं बाजूला या. साईड स्क्रीनच्या समोर ब्लॅक स्क्रीन तिथं खाली बसलेले उभे राहिलेले 5-5 फूट स्क्रीनच्या शेजारी फक्त थांबू नका. विशाल भाऊच्या फ्लेक्सच्या तिथं जे थांबलेले त्यांना विनंती राहील फ्लेक्स दिसू द्या ना आम्हाला. थोडंसं बाजूला या. फ्लेक्सच्या समोर कोण कोण बसलेले आहेत, फ्लेक्सच्या समोर आणि उभे राहिलेल्या सगळ्यांना म्हणजे हात जोडून विनंती करेल आपण कुठे उभे आहोत एकदा चेक करा. फ्लेक्सच्या समोर नाही ना, उभे राहा बिंदास. फ्लेक्सच्या समोर असेल तर थोडंसं बाजूला या. तावीस धावा. नवीन अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. बॉलर येईल आता. आज या ठिकाणी आमचे बाळाभाऊ भुटे त्याचबरोबर अनिल भाऊ पाटोळे म्हणजे टेनिस क्रिकेट विश्वातले साईबाबा. वन हँड षटकार मारण्याचा विक्रम त्यांच्या नावावरती कित्येक वेळा आहे. खास वडनेर गेट वडनेर तुम्हाला वरून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सगळ्या मित्रपरिवाराचं मनापासून स्वागत. नाशिक दाखवणारा माणूस अनिल पाटोळे. बिघडकरांचा प्रयत्न समोरच्या बाजूला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक राजू पाटील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. धाप्रकारे धावसंख्या वाढेल. कोणी गोलंदाज कोणी नाव सांगतं का? नाव सचिन बरोबर ना, सचिन शिंदे अर्धशतक पूर्ण केलेलं. छत्रपती संभाजी नगर या शहराला बिलॉंग करणारा खेळाडू सचिन ज्याने अर्धशतक पूर्ण केलं तोच गोलंदाज आहे. यावेळेस परत एकदा आपण पाहतोय परफेक्ट बॅट होते मिडल झाला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक होता तिथे परंतु चेंडू कव्हर होऊ शकला नाहीये. रोहित शर्मा स्टँडच्या पब्लिक मध्ये जातोय. हा खणखणी चौकार 4 रन. टाकळी डोकेश्वर पारनेर तालुका अहिल्यानगरचा हा खेळाडू लॉंगॉनला चेंडूवरती पोहोचला जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती राजू पाटे. एक सिंगल येईल. धापलक वाढेल. धापलकाची धाव संख्या आता ती असेल आता 72 धावा. शेवटचे चेंडू शिल्लक राहतील 9 धावा बनवायचे 21. 9 चेंडू आणि 21 धावा. 92 बनवल्या. 93चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय जो चालू आहे सोनोने वॉरियर्स या संघाकडून.
लागोपाठचे 3 षटकार आल्यानंतर 21चं प्राइज पण आहे. इथे अगदी आपण पाहतोय इथे डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. निर्धार चेंडू आलाय. हे कमबॅक आहे गोलंदाज सचिन याचं. सचिन शिंदेला आपण पाहतोय गोलंदाज मार्कवरती. समीकरण बदललंय. शेवटचे चेंडू शिल्लक राहतील 8 आणि धाबा पडवायचे 21. संगमाला किरणजी सोनोने वॉरियर्स या संघाचे असणारे टीम ओनर. अर्धशतक एखाद्या फलंदाजाने पूर्ण केलं तर 21चं प्राइज पण आहे. पाहूया करामत या ठिकाणी काय होणार आहे. 72 धावा आहेत. परत एकदा इथं अगदी आपण पाहतोय उंची खूप मिळाली. स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. पोहोचला होता परंतु चेंडू हातातून सटकला. त्या दरम्यान आलेले एक सिंगल जीवनदान आहे. डावकुऱ्याचा फलंदाज इथं मैदानाच्या आतमध्ये मोहम्मद मोईन याला मिळालेलं हे जीवनदान आणि या जीवनदानाचा फायदा होणार का ते आपल्याला पाहायचंय. 73 धावा आहेत. 3 फलंदाज बाद आहेत. शेवटचे 7 चेंडू बाकी राहिलेत. 20 धावा अजूनही बनवायच्या आहेत आणि आता इथे मॅच खूप रंगात येताना आपल्याला पाहायला मिळते. 7 चेंडू 20चा सामना आहे. हा चेंडू निर्णायक आहे. या चेंडूवरती एखादा मोठा फटका जर आला तर सामन्याची रंगत अजूनही वाढण्याची शक्यता आहे. याच्यावरती डॉट बॉल आला. एखादी विकेट आली. ती विकेट महत्वाची ठरणार आहे. ओमकार उदावनची विकेट असणार आहे ज्याने पूर्णपणे डाव सांभाळलेला आहे. काय घडणार आहे कोणाला काही माहिती नाहीये. कारण पुढे काय घडणार आहे हे जर माहिती असतं तर आमच्या या आर्या प्रीमियर लीगला प्रेक्षकांची गर्दी झाली नसती. टिनिस क्रिकेट.च्या माध्यमातून जो मित्रपरिवार जोडला गेलाय तो जोडला गेला नसता. काय होणार आहे भविष्य कोणालाच माहिती नाहीये. बिघिड केलाय. कव्हरला चेंडू आहे. वा क्रिकेट मधलं सौंदर्य पाहायला मिळालंय आणि ओमकार उदावन अर्धशतक पूर्ण करताना पाहायला मिळालाय. वाजून 18 मिनिटं झालेले आहेत. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. उशीर खूप होत चाललेला आहे. त्यामुळे मॅच थोडीशी स्पीडअप करणं गरजेचं राहणार आहे. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले ते असतील आत्ता 6 आणि धावा वाढवायच्या आहेत 14. 6 गेंदे और 14 रन. 6 चेंडूमध्ये 14 धावा संख्येचा पाठलाग अजून या ठिकाणी करायचा आहे. दोन्ही फलंदाज अतिशय ताकदवान आहेत. मोहम्मद मोईनला आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूने ओमकार उदावनची कामगिरी निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहिली. अर्धशतक त्याने कंप्लीट केलेलं आहे. त्यामुळे या राजशाही फटकेच्या विरोधात हुकमी एक्का कोण हे पाहिला खूप मजा येणार आहे. गोलंदाजीवरती तयार. गोलंदाज आहे प्रवीण आहिरे ज्याने जबाबदारी आता स्वीकारलेली आहे. प्रवीण आहिरे 6 चेंडू 14. रोड एंडकडून माराय. यावेळेस अगदी आपण पाहिले लॉंग ऑफला चेंडू खेळला. झेल घेण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू पोचल्या सरळ सीमा रेषेच्या बाहेर. शिवरायांची तळपची तलवार. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. खणखणीत षटकार. चेंडू हातातून सटकलाय. आता फक्त एवढंच पाहायचंय झेल सोडलाय की हा सामनाही सोडावा लागतोय. हे पाहिला खूप मजा येणार आहे. माहितीच नाहीये ना इथे आपण तीच चर्चा करतोय की इथं पुढे काय होणार आहे कोणाला काय माहिती नाहीये. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 4. धाबा बनवायच्या 7.
मित्रांनो सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या दोन्ही टीम साठी वाजवायला काहीच हरकत नाहीये. हा प्रेक्षकांमधून टाळ्यांचा कडकडाट आहे. मॅच आवडली जाते आणि इथे अगदी आपण पाहतोय प्रेक्षकांकडून सुद्धा दोन्ही टीमला चांगल्या प्रकारची दाद मिळते. 4 चेंडू 7 धावा. इथे गोलंदाज थोडा थांबला गेलाय. डेड बॉलचा इशारा आहे. ओमकार उदावंत अर्धशतकी खेळी आपण त्याची पाहिली. 16 चेंडूमध्ये 54 धावा. षटकार मारून ज्याने अर्धशतक कंप्लीट केलं तो ओमकार उदावंत. काय करामत करतोय आपल्याला पाहायचंय. गोलंदाज प्रवीण आहिरे कशा प्रकारे कमबॅक करणे हेही पाहिलं पाहिजे आहे. शेवटचे 4 चेंडू आणि 7 धावा. मॅच कोण जिंकणार, सोनोने वॉरियर्स की आदित्य इलेव्हन? यावेळेस समोरच्या बाजूला राजू पाटेच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर षटकार रन. ज्यावेळेस संघ अडचणीत सापडला गेला त्यावेळेस एका खेळाडूने सांगितलं, घाबरू नका, मी आहे ना, बाळगू नका मनामध्ये खंत, माझं नाव आहे ओमकार उदावंत. काय जबरदस्त कामगिरी करतोय. 92 धावा आहेत. जिंकण्यासाठी एक बनवायची बाकी राहिलेली आहे. हलक्यातून चेंडू या दरम्यान फुल टॉस होता, सन्मानपूर्वक खेळून काढला गेलाय आणि 2 चेंडू राखत हा सामना या ठिकाणी जिंकलाय. मित्रांनो, ओमकार उदावंतची फलंदाजी आवडली असेल तर त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाहीये. संघमालक किरणजी सोनोने वॉरियर संघाचे संघमालक यांच्या वतीने अर्धशतक कंप्लीट केलंय ओमकार उदावंतने. त्यासाठी 2100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जे असणार आहे. टाळ्या थांबायच्या नाही मित्रांनो, इतकं जबरदस्त कामकाज ओमकार उदावंत